चरित्र आपण वर्णन केलं. देवाच्या साधूच्या चरित्राचं वर्णन करणं म्हणजे त्यांचा मोठेपणा नाही. त्यांच्या चरित्रानं त्याचं वर्णन केल्यानं आपला फायदा आहे. त्याचा मोठेपणा ज्ञानेश्वरी उघडा. मुक्ताचे निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैशी दिपे दिशे पाहता आपुलीच वस्तू. जसं परिसाला लोखंड लागलं, परिसाला लोखंड लागलं की लोखंडाचं सोनं बनते. काय बनते? सोनं बनते. परीस नाही. परीस होणे ही सोन्यापेक्षा पुढची स्टेप आहे. परिसाल लोखंड लागल्यावर जर सोनं होते, तसं पवित्र साधूच्या किंवा देवाच्या चरित्राचा उच्चार जर आपण केला तर प्रत्येक जीव हा देव बनतो. प्रत्येकाला डॉक्टर देव बनायचं नाही तरी आपण देवच हाव ना. पण आपल्याला आपण देव हा म्हणून काऊन वाटणं. कोणाच्या दुकानातून खताचे पोते आणले, त्याचे पैसे त्याला वापस नेऊन देईन. कोणाचा किराणा उदार घेतला त्याला देईन. शेजारीच्या धुऱ्यावर लोट ठेवून मग आपल्याला कसं वाटेल आपण देव हा म्हणून. आपण देव आहोत एवढंच नाही, देव होता येत आहे. देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. आपल्याला देव होत आहे तसा भगवंताच्या चरित्राचा उच्चार केल्याने आपल्याला पवित्रपणा येतो. आणि भगवान परमात्मा एवढ्या करतात विश्वाच्या पाठीवर आले. हे सोंग सारिले या रूपे अनंते. आणि एवढ्या करतात भगवान परमात्मा आले नाही तर त्यांना आणखी त्यांच्या जीवनामध्ये बरंच काही करायचं होतं. बरंच तर काही करायचं होतं ते होतच. पण धर्माची स्थापना करता भगवान परमात्मा विश्वाच्या पाठीवर आले. अभंगाचं शेवटचं चरित्र आहे तुका मारे अवतार
शेवटी महाराजांनी सांगितलं आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. कशासाठी आले भगवान परमात्मा? धर्माची स्थापना. आता धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे आपण धर्म धर्म तर सगळेच म्हणा. आणि आता प्रत्येक त्याच्यात सांगायचे की आमच्या धर्मात असं आहे, आमच्या धर्मात असं आहे. पण धर्माची व्याख्या काय? डॉक्टर साहेब देतात.